दिल्ली स्फोटावेळी I-20 चालवणारा डॉक्टर उमरच होता, यावर शिक्कामोर्तब। डॉक्टर उमरच्या कुटुंबियांच्या DNA वरून पडताळणी, स्फोटात ठार झाल्याची पुष्टी। दहशतवादी मुज्जमिलच्या घरातून डायरी आणि नोटबुक पोलिसांकडून जप्त। दहशतवादी कटाची अनेक दिवसांपासून सुरू होती आखणी। डायरीतून माहिती समोर, तर डायरीमध्ये 8 ते 12 नोव्हेंबर पर्यंतच्या प्लॅनिंगचाही उल्लेख। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासातली मोठी अपडेट समोर। 8 संशयित दहशतवाद्यांनी आखला होता 4 शहरांमध्ये स्फोटाचा कट। 8ही दहशतवाद्यांचं नेटवर्क आणि कारवायांचा वेगानं तपास सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर ताज लँड्स एंडमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग। काँग्रेसचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल भाजपात, संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे राजू शिंदे आणि भिवंडीचे शरद पवार गटाचे सुभाष पवारही भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। राज्यात 7 महिन्यामध्ये 4,09,046 मतदारांची नावं वगळली, तर 7 महिन्यामध्ये 18,80,553 नव्या मतदारांची नोंद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अद्ययावत मतदार यादी संकेतस्थळावर। लग्न जुळत नाही म्हणून अकोल्याच्या तरुणाचं शरद पवारांना पत्र। पवारांनीही दिल्या पदाधिकाऱ्यांना मुलगी शोधण्याच्या सूचना।